हॅलो मंडळी, कसं काय? मी आशिकेश, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बेसिकली निफ्टीविषयी बोलू काय? तर निफ्टीचा आजची जी क्लोजिंग प्राईस आहे 22,508 आहे. बेसिकली निफ्टीचा जसं आपलं थंबनेल आहे, तर निफ्टीने बेस बनवलं आहे का? येस. ॲज पर द प्राईस ॲक्शन आपण पाहतोय, तर निफ्टीचं फॉर्मेशन लोअर लोचं फॉर्मेशन आहे. आणि ॲज पर द एलेट वेव जर आपण ड्रॉ करतोय 0 to 1, 2, 3, 4 अँड 5. तर बेसिकली 5च्या नंतर एक अपसाईडचं करेक्शन येतं बेसिकली. सेकंड रिझन हे आहे की निफ्टीला जर अपसाईडचं किंवा आपण डबल बॉटमचं फॉर्मेशन एक बनलं असं गृहीत धरू शकतो. थर्ड रिझन हे आहे, जे स्टॉक्स आहेत जे या तेजीमध्ये खूप सारे व्हॅल्युएशन झालं होतं, तर कुठं ना कुठं ते एक फेअर व्हॅल्युएशन आपल्याला भेटतं आहे. तर हे 2-3 रिझन आहेत. आणि एक फोर्थ रिझन आपण पाहतोय, तर आपण ऑप्शन डाटा जो आपण चेक करतोय ओपन इंटरेस्ट. तर ओपन इंटरेस्टमध्ये जर तुम्ही पाहताल तर 20 ही जी एक्सपायरी आहे 20 मार्चची, न्यूट्रल आपल्याला पाहायला मिळते. बट चेंज इन ओवायमध्ये जर आपण पाहतोय, तर कॉल अनवाइंडेड खूप ॲग्रेसिव्हली झालेले आहे. तर त्यानुसार एक अपसाईड येऊ शकते. आणि जर छोट्या टाईम फ्रेमवर जर आपण पाहतोय उद्याच्या इंटरडेसाठी आपल्याला काय करायला हवं, तर छोट्या टाईम फ्रेमवर जर आपण जातोय, 5 मिनिटाची टाईम फ्रेम बेसिकली आपण जर पाहतोय, तर हा जो झोन आहे 22,550 ते 60च्या हा झोन जो आहे, तो हा झोन जर मार्केट एक रेजिस्टन्स म्हणून मार्केट काम करतं आहे बेसिकली या झोनमध्ये. तर हा झोन ज्यावेळेस निघेल मार्केटमधून, तर एक अपसाईडची रॅली एक्सेप्टेड आहे. तर ही अपसाईड कुठपर्यंत येऊ शकते, ही एक ही फर्स्ट टार्गेट आपल्याला हे एक भेटेल मार्केटमध्ये. आणि हे जर ब्रेक केल्याच्या नंतर मार्केट हा जो झोन आहे, हा झोनपर्यंत मार्केट एक रेजिस्टन्स म्हणून मार्केट इथे काम करेल. आणि हा जो झोन मार्केटनी ब्रेक केला 22,720चा, तर त्याच्यानंतर एक अपसाईड, स्ट्रॉंग अपसाईड येऊ शकते मार्केटमध्ये. तर हे 2-3 सिनेरिओ आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक अपसाईड साईडची प्लॅनिंग करू शकता. आणि बेसिकली मार्केटनी जो आजचा हाय दिलेला आहे, तो हाय जर मार्केट ब्रेक करत नाही आहे, तर एक मार्केट उद्याच्या दिवशी एक रेंज राहायची शक्यता आहे.